श्री गुरुचरित्र अध्याय 19. नावाड्याची त्रिस्थळी यात्रा श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणाला. वस्तुस्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची प्रीती औदुंबरावरच गाव होती. सिद्ध म्हणाला, पूर्वी नरसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखाने हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. नरसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळामध्ये आपली नखी रोवली. तेव्हा कुठे तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नरसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला. औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुझ्या छाये जपादी अनुष्ठाने केल्याने अनंत फल प्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सान्निध्य नित्य वास करू. श्री गुरु नरसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. अमरेश्वरा सन्निध 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्य स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एकदा एक नागवाडी शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरु समवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. त्याला श्री गुरुविषयी कुतूहल वाटू लागले व दुसऱ्या दिवशी तोही त्याच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. तेवढ्या श्री गुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, मी सहज भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आपली माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास. येथील भक्तीचा हा सुख सोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. पण या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्री गुरु त्याला घेऊन संगमावर आले. त्याचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला. मार्गामध्ये त्याला गुप्तधन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करीत असत. एके दिवशी नावाडी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच सौख्यप्रद मानले जाते. मी अडाणे आहे, हीन जातीच आहे. मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? हे ऐकून श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते त्याला म्हणाले, अरे कृष्णा पंचगंगेचे संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. त्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही. त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुला येथे क्षेत्रे प्रत्यक्ष पाहायचे आहेत ना? चल माझ्याबरोबर. श्री गुरूंनी नावाड्याला व्याघ्रचर्मावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशी झाले. तेथे गंगे स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्राची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनीने खूपच दुःख झाले. श्री गुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थात आणि पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने येथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने चारी पुरुषात
प्राप्त साध्य होतील। येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्त्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल। येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण पूजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफळ मिळेल। श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी असलेल्या गाणगापुरात गेले।